तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। शिवसेना वागळे विभाग आणि संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे। 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण आणि मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान सोहळा संपन्न केला जातो। या कार्यक्रमाला माननीय सरनाईक साहेब, माननीय फाटक साहेब आणि स्थानिक सर्व आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत। मला वाटतं की अतिशय कष्टपूर्वक जे विद्यार्थी अभ्यास करतात, मेरिटमध्ये येतात, त्यांचं अभिनंदन, कौतुक अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असतं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेऊन इतर पण विद्यार्थी त्यांचं अनुकरण करण्याच्यासाठी सिद्ध होतात आणि म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्याच्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। सर, आपण जर पाहिलं तर ज्या काही शासकीय शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा, त्यांची दयनीय अवस्था पाहायला मिळते। पटसंख्या त्या ठिकाणी कमी आहे, मात्र आता स्तुत्य उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला जातो आहे। जे जे जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या आईवडिलांची घरभाडा आणि पाणीपट्टी माफ होणार आहे। अनेक ग्रामपंचायतीने अतिशय सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी द्यायला घेतलेला आहे। काही ग्रामपंचायतींनी मग जे आपले पालक आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश देतील त्यांचं घरपट्टी पाणीपट्टी सूट देण्याचा निर्णय केलेला आहे। त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आपण जर बघितलं असेल तर शासनाच्या वतीने अनेक चांगल्या योजना शालेय शिक्षण विभाग, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवल्या जातात। त्याची प्रसिद्धी आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत आणि अनेक गुणवत्तापूर्ण आमचे शिक्षक बंधू भगिनी पण आहेत जे समर्पित पद्धतीने त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतात। येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला दिसून येईल की 25% त्या ठिकाणी पटसंख्या वाढलेली असेल। नवीन अनेक उपक्रम कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर येणाऱ्या 16 जूनला जेव्हा शाळा सुरू होणार आहे तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पहिल्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेबांच्यापासून सर्व मंत्रीगण, सर्व खासदार, सर्व सन्माननीय आमदार, सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारीगण शाळेमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून पहिल्या दिवसापासून या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं देता येईल अनेक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करून द्यायला घेतलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की पटसंख्या सर्व गोष्टींचा सारांश असेल की पटसंख्या आपल्याला वाढलेली दिसून येईल। पण पालकांना काय आव्हान असेल, कारण बरेच पालक हे खाजगी शाळांकडे आपलं कल वाढलेला पाहिजे। सर्व पालकांना मी विनंती आवाहन करतो, आपल्या शासकीय शाळेंमधनं सुद्धा अतिशय आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते। आत्ताच नुकत्याच UPSCच्या ज्या परीक्षा संपन्न झाल्या त्याचे जर आपण निकाल बघितले तर 50%पेक्षा जास्त यशस्वी उमेदवार त्या ठिकाणी आपल्या शासकीय शाळेंमधनं पुढे गेलेले आहेत। आपण जर बघितलं तर अनेक शिक्षक बंधू भगिनी आमच्या असे आहेत की ते धडपड करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवा, आपल्या पाल्यांना शासकीय शाळांमध्ये प्रवेश द्या। आणखी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्याचं त्या ठिकाणी संकल्प करण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातील, मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाईल, विद्यार्थ्यांची संख्या वाढवली जाईल, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याच्यापासून, स्वच्छतागृहाच्यापासून तर सुविधांच्यापासून भौतिक सुविधा पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी निर्माण करून दिल्या जात आहेत। शिक्षकांनासुद्धा प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इतरही माध्यमांच्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजेत या दृष्टिकोनातून प्रशिक्षण दिलं जात आहे। ज्या पद्धतीने नितेश राणे हे वक्तव्य करतात त्याला बघून आज शिवसेनेच्या मंत्र्यांनी देखील एकनाथ शिंदे यांना तक्रार व्यक्त केलेली आहे, एवढ्या याच्या मागे तथ्य आहे।
मला वाटतं की या संदर्भामध्ये त्यांनी त्यांचा खुलासा दिलेला आहे. त्यांनी जे काही शब्दप्रयोग केले होते त्याच्या पाठीमागचा त्यांचा जो हेतू होता तो त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. दादा, एक वेगळा प्रश्न असा आहे, कोविडमध्ये अनेक शिक्षकांचं जे आहेत जीव गेलेला आहे, दगावलेले आहेत, परंतु अद्यापही कोविडमध्ये काम दगावलेल्या शिक्षकांना कोविड विमा कवच जे सरकारने जाहीर केलं होतं ते अद्यापही कुठे मिळालं दिसत नाही. अशा अनेक केसेस समोर येतात. पर्टिक्युलर जर तुम्ही नावानिशी जर सांगितलं तर निश्चितपणे त्याचं तपास करू आणि जे नियमाप्रमाणे करणं अपेक्षित आहे ते करू. नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाही. ज्या पद्धतीने रेल्वे दुर्घटना ज्या पद्धतीने ट्रेनमधून प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी पडले होते, त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता. ट्रॅक्टरजवळ 3 आणि 4चा जो वळण आहे तो घातक होता असं नमूद करण्यात आला होता, परंतु रेल्वेने याच्यामध्ये गंभीर दखल घेतला नाहीये. त्या संदर्भात काय राज्य सरकार पावलं उचलणार आहे का? मला वाटतं की आपण बघितलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्याचं पाहणी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी या संदर्भातल्या सुविधा करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केल्या जातील. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.